इन्स्पेक्टर वजलवर बोलतो. हा बोल. काय? कधी? कुठं? नक्की का? मी येतोच आहे. ॲम्ब्युलन्स मागून ठेवा आणि हा ते मीडियावाल्यांना तिथं पोचू देऊ नका. मायले एकाचं 2 करून सांगतायत. आलोच मी. सावंत. ओरडलीस तर नुकसान तुझंच आहे सुरेखा.
प्लीज त्यांनी जर मला एकत्र पाहिला ना तर तुकडे पकड पळाली नाही, तिला पळवून दिलंय. तिला सुद्धा कळू देत ना, जीव मुठीत घेऊन पळणं म्हणजे काय असतं ते. तुम्ही बाकीच्या कामाला लागा. ठीक आहे साहेब. अभिमान सरंजामे. सावंत, ॲम्ब्युलन्स सांगितली, आली आहे का बघ. तू का आलीस इथे आणि कुठे गेली होतीस तू? त्याला कायमचा संपवायला गेले होते मी. मूर्ख आहेस का तू? सापडला तू का? तू सापडलीस? अगं हा एक ट्रॅप असू शकतो, इतका साधा कॉमन सेन्स नाहीये तुझ्याकडे. काय म्हणाला अभिमान? अभिमान नाही भेटला. मग विक्रांत भेटला. काय? डोकेबाजपणे पकडलं त्याने मला. मग सुटलीस कशी? त्यानेच सोडलं. म्हणजे त्याने तुला कोणाच्याही ताब्यात न देता, ना पोलिसांच्या आणि नाही सरंजामेंच्या. आश्चर्य आहे. माझा सुद्धा अजून विश्वास बसत नाही. आणि बसूनही देऊ नकोस. आणि सुटलीस म्हणून हुरळून जाऊ नकोस. मला ही एक सुरुवात दिसतेय. कसली? कळेल. घोडा मैदान लांब नाहीये. किंबहुना घोडे मैदानात उतरलेत. सैन्य जोवर आमने सामने ना तोपर्यंत सगळं ठीक आहे. पण चक्रव्यूह होऊन देऊ नकोस. अडकशील. झोपेतून उठवलं असेल तर आय एम सॉरी. इट्स ओके. ॲक्च्युली मला राहवलं नाही म्हणून मी फोन केला. मला आठवण येत होती तुझी. प्रिया, एक विचारायचं होतं. हॅलो. हां हॅलो. मी म्हटलं मला एक विचारायचं होतं. विचारा ना.
माझ्यावर विश्वास आहे? विश्वास नसता तर एवढ्या रात्री फोन घेतला असता का? प्रिया, एखाद्याचा विश्वास मिळवणं खूप सोपं असतं. कठीण असतं ते उडालेला विश्वास पुन्हा मिळवणं. आपली आपली म्हणणारी माणसं परकी होताना पाहिलेत मी प्रिया. आणि सध्या सिद्ध करायला काही नाहीये माझ्याकडे. एक चूक आणि नातं पोखरून जायला वेळ लागणार नाही. आणि तसं पाहायला गेलं तर आपल्यात काही नातंही नाही अजून. प्रत्येक नात्याला नाव दिलं कीच ते नातं होतं का? तुम्ही काहीतरी विचारणार होतात. मला माझं उत्तर मिळालंय. गुड नाईट प्रिया. गुड नाईट. आधी हा बोल आधी. हाँ सुलेखा, मला कळलं. खूप वाईट झालं. पण अशा पद्धतीने म्हणजे एक मिनिट तू कशाबद्दल बोलतोयस आधी? हा का अभिमान बद्दल. अभिमान बद्दल काय? म्हणजे तुला माहित नाही? काय? सुलेखा, अभिमान इज डेड. व्हॉट? अभिमानला कोणीतरी मारलंय आणि अशा पद्धतीने मारलंय की त्याचा धड चेहराही ओळखता येत नाही. दिस इज शॉकिंग. अभिमानचं हे असं झालं आणि तुलाच माहित. सुलेखा, हॅलो 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 सुलेखा. हॅलो सुलेखा, तू ऐकतेस ना? श्रीराम. आदिनाथा, काय रे, काय झालं? विष्णू सांगत होता तू मुंबईला निघालायस म्हणून.
तुला कुणाचा तरी फोन आला होता म्हणे शुभ्रा देखील तिकडे बॅग भरतीये. काय झालंय? मुंबईच्या घरी सगळं ठीक आहे ना? आजोबा तुम्ही शांत व्हा, काही काळजी करू नका. मुंबईच्या घरी सगळं ठीक आहे. मग झालंय काय? तुम्ही इतक्या रात्रीचे का निघालात? आजोबा त्या अभिमानची डेड बॉडी सापडली पोलिसांना. अभिमान सरंजामे? हो. काय झालं, कसं झालं, कोणी त्याला मारलंय की त्याचा ऍक्सिडेंट झालाय काहीच कळलं नाहीये. आता तो यशवंतराव सरंजामे काय करेल, कसं वागेल काहीच सांगता येत नाही. म्हणून मला घरी जाणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला एवढ्या रात्री उठवून त्रास देणारच नव्हतो. विष्णू काकांनी उगाच उठवलं तुम्हाला. शुभ्रा प्रथमेशला उठवते तर उठला की आम्ही निघणारच होतो. नाही, नको, त्याला नका उठव. त्याची प्रकृती स्थिर नाहीये. राहू दे त्याला इथेच. चंदूला म्हणावं पुण्याहून जाताना घेऊन जा त्याला इथून. निघा तुम्ही दोघं. आजोबा बाळकाकाच्या मृत्यूनंतर अभिमाने पळून जाणं, त्याच्यावर कसली तरी ट्रीटमेंट चालू असणं, त्यातून तो रिकवर झालाय नाही झालाय तेही माहित नव्हतं आपल्याला. आणि आता ही अशी बातमी संशयास्पद आहे सगळं. पण जे झालं ते वाईट झालं. आजोबा पुत्र शोकाचं दुःख मी अनुभवलंय आदिनाथा. असो, काळाची पावलं आपण रोखू शकत नाही आणि आधी ओळखूही शकत नाही. असो, निघा तुम्ही. सावकाश जा. श्रीराम श्रीराम. अनबिलिव्हेबल. आणि तू त्याला सुरक्षित ठिकाणी नेऊन पोहोचवणार होतास. काय झालं त्याचं विक्रांत? कोण रिस्पॉन्सिबल आहे या सगळ्याला? त्या सरंजामेंचाही पत्ता नाही, फोनही घेत नाहीयेत. तुझं काय आता? तू माझी काळजी करू नकोस. आणि तुला सुद्धा काही होऊ देणार नाही मी. दॅट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी. शट अप अँड डोंट टेक दिस रिस्पॉन्सिबिलिटी. किती जणांची रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आहेस तू? आणि हे वाक्य मी याआधी ऐकलंय विक्रांत. काय करशील तू? माझ्यावर विश्वास आहे? फक्त माझा विश्वास असून उपयोग नाहीये. कोणी केलं असेल हे सगळं? माहित नाही. तुला माहिती आहे? असो, निघू? कुठे निघालस? जे सांगायचं होतं ते सांगून झालंय. जाण्यापूर्वी एक गोष्ट ऐकून जा विक्रांत. माझी मेहनत वाया गेल्याचं मला दुःख नाहीये, पण एक प्रामाणिक प्रयत्न फसला याचं वाईट नक्की वाटतंय. आता स्वतःला जबाबदार मित्र म्हणायचं की मित्राच्या मृत्यूला जबाबदार म्हणायचं हे तुझं तूच ठरव.